नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे. एक्झाम स्टडी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत. आपल्याला माहिती आहे आजच्या अपडेट्सप्रमाणे की आपली एक्झाम कधी होणार आहे. बोलूया आपण त्याविषयी. त्याच टाईपमध्ये काय प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आपल्याकडे वेळ आहे, सफिशियंट वेळ आहे. 40 ते 50 दिवसाचा कालावधी आपण समजू शकतो रफली आजपासनं, ज्या दिवशी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्या दिवशीपासनं. बघा, आजच्या अपडेटप्रमाणे पुणे मेट्रोच्या ऑफिशियल साईटवरती एक PDF आहे अपलोड झालेली आणि त्याप्रमाणे एक्झामची तारीख 15 ऑगस्टच्या नंतर डिक्लेअर होणार आहे. म्हणजे 15 ऑगस्टच्या अगोदर तर आपली एक्झाम नसणार आहे पुणे मेट्रोची. मग त्यामध्ये एक्झाम कुठली आली, मग सेक्शन इंजिनियर असू द्या की हा पेपर असू द्या, आपला हा JEEचा पेपर असू द्या की टेक्निशियनचा पेपर असू द्या, 15 ऑगस्टच्या नंतर कधी असणार आहे ते SMS द्वारे ईमेल आणि SMS द्वारे प्रत्येक स्टुडंट्सला कळवलं जाईल. त्याबद्दल काही अडचण नाही. आणि त्या टाईपमध्ये ऑफिशियल एक अपडेटेड नोटिफिकेशन टाईम टेबलचं ते सुद्धा साईटवरती अपलोड केलं जाईल. वेळ किती आहे आपल्याकडे? साधारणतः 40 ते 50 दिवसांचा कालावधी आहे. मग या वेळेमध्ये आपल्याला करायचं आहे काय बरं एक्झॅक्टली? बऱ्याचशा मुलांनी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करत आलेले आहेत. एक्झामच्याच डेटची अपडेट्स बघू इच्छित होते, त्यांना भेटलेली आहे. ठराविक स्पॅन आहे आपल्याला, या स्पॅनमध्ये बरंचसं काही करता येईल. दुसरी कॅटेगरी आहे स्टुडंट्सची की ज्यांचा काहीसा अभ्यास झालेला आहे, तेवढासा इंटरेस्ट येत नव्हता अभ्यासामध्ये कारण एक्झामची डेट नसल्यामुळं. आणि काही स्टुडंट असे आहेत की आता जागे होतील किंवा जागे झालेत, म्हणूया आपण कॉल्सप्रमाणे समजतंय मुलांच्या की आता इथून पुढं काय करायचं, कसं करायचं, कोणाला कसं वेटेज द्यायचं आणि कुठनं वाचायचं वगैरे वगैरे. आणि व्हॉट अबाउट द टेस्ट सिरीज. आपण जर रफली बघितलं, आपल्याला माहिती आहे एक्झामची तारीख, याच्याविषयी आता काही क्वेश्चन नाही आहे. 40 ते 50 दिवसाचा कालावधी आपण एक रफली कन्सिडर करू शकतो. ओके. नंतर आपल्याला माहिती आहे की याच्यामधले पेपर, सेक्शन इंजिनियरचा वेगळा पेपर, त्याचा एक वेगळा शेड्यूल असणार आहे. त्याच टाईपमध्ये ह्या डिप्लोमाच्या ज्या पोस्ट आहेत, JEE असेल, SC असेल, TC असेल, TO असेल, यांच्यासाठीचा शेड्यूल थोडासा गॅप असतो ह्या दोन पेपरमध्ये, तोही आपल्याला अपडेट होणारच आहे. टेक्निशियन याच्यासाठीचाही पेपरची अपडेट्स आपल्याला भेटून जाईल, नो डाऊट. नंतर आपल्याला थोडक्यात डिस्कस करायचं की आपल्याला जो वेळ राहायला अवेलेबल आहे त्यामध्ये करायचं काय बरं एक्झॅक्टली. बघा, ज्यांचा अभ्यास झाला आहे मराठीचा, नंबर ऑफ रिव्हिजन्स प्लस जास्तीत जास्त MCQजवरती खूप जास्तीत जास्त भर इथं दिला गेला पाहिजे. तेच मी पुढेही सांगणार आहे, याच्यामध्ये काही वेगळं सांगणार नाही आहे. मोरा वाळंबे थेरॉटिकल कंटेंट तुम्ही तिथनं केला असेल तर तिथनंच करा. जर आपले लेक्चर्स फॉलो केले असेल फक्त स्ट्रिक्टली तेच फॉलो करा. MCQजला तुम्ही तुमच्या मनाने ॲडिशनल MCQजला तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक म्हणा किंवा त्याच्याही व्यतिरिक्त आणखी काही MPSCतले प्रिव्हियस क्वेश्चन्स म्हणा आणि त्याच टाईपमध्ये काही नवीन बुक्स जे आहेत मार्केटमधले MPSCचे, त्यांना फॉलो करू शकता तुम्ही इथे. ओके. आता शॉर्ट नोट्स वगैरे इथं काही बनवण्याची गरज नाही. जर तुम्ही अगोदर बनवले असतील खूप चांगली गोष्ट आहे. शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त महत्त्वाचे काही अलंकार असेल, हे असेल, ते असेल वगैरे वगैरे, हे महत्त्वाचे की पॉईंट्स तुम्हाला त्यात नोट डाऊन करायचे आहेत, जेणेकरून एक्झामच्या 5 दिवस अगोदर, 6 दिवस अगोदर ते तुम्हाला युजफुल ठरणार आहे. नंतर हा झाला आपला 15 मार्क्सचा आणि हे महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये ठराविक मार्क्स पडणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके. नंतर CBT2 याच्यामध्ये जनरल स्टडीज नेमकं करायचं आहे काय, काहींचं कन्फ्युजन आहे. मागच्याच एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की GSमध्ये नेमकं बघायचं आहे काय आपल्याला. करंट अफेअर्स तुम्ही 8 महिने किंवा 10 महिने मागचे जाऊ शकता तुम्ही. ओके. मागचे 10 महिने ते 8 महिन्याचं तुम्हाला करंट अफेअर्स करायचं आहे याच्यामधलं. मग बाकीचं तर हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी हे तर तुम्हाला रेग्युलर रफ पॉईंट्स करून घ्यायचे आहेत. रफ पॉईंट्स म्हणजे की पॉईंट्स करून घ्यायचे आहेत आपल्याला त्याचे. ओके. कारण सिलेबस डिफाईंड नाही आहे त्याच्यामुळं, आणि त्यामधलंच 100% येणार. आपल्याला जास्त डेप्थ इथं पकडण्याची गरज नाही आहे. क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग नक्कीच याचा अभ्यास झाला असेल. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे महत्त्वाचे टॉपिक मेन्शन केले आहेत ते तुम्ही अगोदर प्रिपेअर केले असावेत. आणि सरप्लस तुम्हाला टॉपिक्स जसं की क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंगचं जे बुक आहे डॉक्टर RS अग्रवालचं, ते नक्कीच तुम्ही फॉलो करावं. ओके. त्यातनं जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करावेत. नेक्स्ट CBT3 महत्त्वाचा आहे. 100 मार्क्सचा हा पेपर असणार आहे प्रत्येक ब्रँचसाठीचा. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कम्प्युटर, IT. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं. आता तुम्ही जे काही केलं आहे त्याला रिव्हिजन करणं आणि त्याच्यावरती MCQ सॉल्व करणं. जर तुमचे सब्जेक्ट्स जर कमी पडत असतील, तुम्ही 10 सब्जेक्ट केलेत, आपल्याला 14 सब्जेक्ट्स आहेत, तर ते उरलेले 4ही लवकरात लवकर करून घ्या, काही अडचण नाही आहे. जर एखादा सब्जेक्ट फारच अवघड जात असेल, नोट्स अवेलेबल होत नसतील, टाईम जास्त जात असेल, तर अशा वेळेस तुम्ही त्याला थोडंसं होल्ड पण करू शकता. जोपर्यंत तुमचे बाकीचे सब्जेक्ट चांगल्या प्रकारे प्रिपेअर होत नाहीत, चांगल्या प्रकारे रिवाईज होत नाहीत, तोपर्यंत त्याला बघूही नका वाटलं सर. नंतर मग चांगल्या प्रकारे प्रिपेअर झाले, MCQ सॉल्व झाले, मग त्याला थोडासा वेळ द्या. कारण आपल्याला इथं
मॅक्सिमम सब्जेक्ट कव्हर करायचे आहेत आणि कुठल्या सब्जेक्टसोबत जास्तीत जास्त अन्याय करू द्यायचा नाही आपल्याला आपल्या साईडनं. म्हणून तुम्ही इथं सुरुवातीला तरी जे चांगले स्ट्रॉंग सब्जेक्ट्स आहेत ते करून घ्या आणि नंतर बाकीचेही सब्जेक्ट्स करा तुम्ही. ओके, इथंही त्याच टाईपमध्ये ज्या काही तुमच्याकडे नोट्स असतील आपल्या क्लासच्या असतील किंवा दुसऱ्या क्लासच्या असतील किंवा तुम्ही जर रेफरन्स बुक्स वापरले असतील किंवा तुमचे डिप्लोमाचे बुक्स असतील त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. काठिण्य पातळी आपल्याला माहिती आहे सेक्शन इंजिनिअरची कंपेअर टू अदर जास्त असणार आहे. इथं थोडा चांगला अभ्यास एक्सपेक्टेड आहे आपल्याला. ओके, चांगला अभ्यास एक्सपेक्टेड आहे. इथं बेसिक लेवल आणि मीडियम लेवल. इथं कसं आहे बेसिक पण असणार, मीडियम पण असणार आणि थोडीशी पुढची पण असणार आहे लेवल. ओके, थोडीशी टफ लेवलचे पण क्वेश्चन्स आपण इथे एक्सपेक्ट करू शकतो. इथं बेसिक टू मीडियम लेवलचेच क्वेश्चन्स करायचे आहेत. ज्यांनी फक्त हाच फॉर्म भरला आहे त्यांनी डिप्लोमाचे बुक्स, डिप्लोमाच्या नोट्स यांना रिव्हिजन आणि क्वेश्चन्स आणि जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुम्हाला करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये तुम्ही SSCचे क्वेश्चन्स करू शकता बघा. SSCला प्रिफरन्स तुम्ही 100% द्या. याच्यामध्ये सेक्शन इंजिनिअरसाठी तुम्ही SSCला प्रिफरन्स द्यायचाच आहे. प्रिव्हियस इयर IES जर तुमच्याकडे क्वेश्चन्स असतील ते सुद्धा करायचे आहेत. प्रिव्हियस इयर IES सगळे थेरॉटिकल क्वेश्चन्स, SSCचे मॅक्सिमम थेरॉटिकल क्वेश्चन्स आणि काही प्रमाणात इथं न्यूमरिकल क्वेश्चन्स तुम्ही करू शकता SEच्या पोस्टला. इथं SSC असेल प्लस RRB असेल याला तुम्हाला प्रिफरन्स द्यायचाच आहे. डिप्लोमा लेवलचे ह्या पोस्ट आहेत यांना तुम्हाला प्रिफरन्स द्यायचाच आहे. आणखी तुम्हाला डिप्लोमा लेवलचे जर काही क्वेश्चन्स भेटले ते तुम्ही इथं अवश्य वर्कआउट करा. इथं SSC IES आणखी करायचं असेल तर इथं RS खुर्मी, इथंही RS खुर्मी तुम्ही ॲडिशनल वापरा. ब्रँच वाईज वेगवेगळं असणार आहे बघा, ते सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके, ब्रँच वाईज वेगवेगळं असणार आहे तुम्हाला माहिती आहे. आता जसं की इलेक्ट्रिकल असेल, VK मेहता इलेक्ट्रॉनिक्स असेल आणखी वेगळं, सिव्हिल असेल आणखी वेगळं, गुप्ता IT कॉम्प्युटर असेल. याची थोडीशी अवेलेबिलिटी कमी आहे बट तुम्ही मार्केटमध्ये सर्च करा, अवेलेबल आहेत. आपण एक मध्ये पोस्ट पण टाकली होती याविषयीची. नंतर टेक्निशियनसाठी काय करायचं आहे बरं सर आम्हाला. टेक्निशियनसाठी तुम्हाला हे बघा CBT1 CBT2 याच टाईपमध्ये फॉलो करायचं आहे. ओके, CBT1 CBT2 एकदम बेसिक टू मीडियम लेवलचे क्वेश्चन्स असणार आहेत. नंतर ह्यांचं जे CBT3 असणार आहे ह्यांनी डिप्लोमा ITIचे तुमची ती काही 3-4 पुस्तकं आहेत. आय थिंक 4 ते 5 पुस्तकं आहेत महत्त्वाचे, मोठे मोठे बुक्स आहेत तेच तुम्हाला प्रॉपरली फॉलो करायचं आहे. याला प्रॉपरली खूप चांगल्या प्रकारे फॉलो करायचं आहे. तुमच्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे कारण बऱ्याच जणांनी इथं फॉर्म भरलेले आहेत बट तेवढ्या लेवलचा अभ्यास फार कमी मुलांचा आहे. जेवढे कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत तर त्यामधले रफली काही मुलांचाच फार चांगला अभ्यास आहे. बाकीच्यांनी फक्त फॉर्म भरायचा आहे, काहीतरी गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंट आहेत ह्या उद्देशाने असं केलेलं आहे. नक्कीच इकडं आणि इकडं असं नसावं. असेल तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे 50 दिवसाचा प्लान आणखी बनवू शकता. याच्यामध्ये तुमच्या डेली शेड्यूलमध्ये काय ठेवायचं आहे तुम्हाला बघा. मी तर सांगेल की 30 to 40% थेरॉटिकल कंटेंट तुमचं झालं पाहिजे आणि उरलेलं 60% जवळपास 60% 70% तुम्हाला MCQs करायचे आहेत बघा. एकाच विषयाचे नाही तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये ज्या लेवलचं तुमचा प्रिपरेशन झालं आहे, मेकॅनिकलचे काही जे सब्जेक्ट्स असतील, इलेक्ट्रिकलचे, इलेक्ट्रॉनिक्सचे आणि इकडचे इलेक्ट्रिकलचे इलेक्ट्रॉनिक्सचे जे काही सब्जेक्ट्स असेल तुमचे 12, 13, 14 महत्त्वाचे सब्जेक्ट्स एक तर कव्हर तुम्ही असे करा जेणेकरून सुरुवातीला थेरॉटिकल कंटेंट आणि थेरॉटिकल कंटेंट झाला त्या विषयाचा लगेच तुम्हाला MCQ सॉल्व करायचे आहेत. त्या विषयाची थेरी MCQs, त्या विषयाची थेरी MCQs, त्या विषयाची थेरी MCQ साधारणतः किती सॉल्व व्हायला पाहिजे पर सब्जेक्ट असं काही मोजमाप नाही आहे बघा. तुम्हाला 40-50 दिवसामध्ये तुम्हाला एक अंदाज आला पाहिजे तुमचाच की हां आपण जर एकाच विषयाचे 400-500 MCQ सॉल्व करत बसलो तर आपले बाकीच्या विषयासोबत अन्याय होऊ शकतो. मग असं नाही. विषय झाला की MCQs कंपल्सरी सॉल्व करणं अपेक्षित आहे. 60-70 MCQs कमीत कमी सॉल्व झाले पाहिजेत प्रत्येक सब्जेक्ट वाईज. ओके, या टाईपमध्ये ह्या सगळ्या विषयांना तुम्ही कव्हर करा. सगळ्याच ब्रँचसाठी सांगतोय मी आणि याच्यासाठी सांगतो, याच्यासाठी सांगतो आणि याच्यासाठी सांगतोय. थेरॉटिकल कंटेंट MCQची प्रॅक्टिस, थेरॉटिकल कंटेंट MCQची प्रॅक्टिस. MCQs 70% to 60%. जर तुम्ही 10 तास अभ्यास करत असाल तर त्यामध्ये 5 ते 6 तास तुमचे MCQs झाले पाहिजेत. त्याच्यामधला काहीसा वेळ हा थेरॉटिकल कंटेंट रीड करण्यात झाला पाहिजे. आणि तुम्हाला जर सवय असेल अगोदरपासून कुठली शॉर्ट नोट्स काढण्याची तर शॉर्ट नोट्स तुम्ही अवश्य काढा. मग एक्झामच्या 5 दिवस अगोदर, एक्झामच्या 6 दिवस अगोदर किंवा 3 दिवस अगोदर तुम्हाला युजफुल काय ठरणार आहे तर ह्या शॉर्ट नोट्स ठरणार आहेत. आता हे काही एवढं काही सांगू लागलो आहे मी, इथं बरंचसं कंपॅरिझन चालतं. मार्क्स कमी येत आहेत टेस्ट सिरीजमध्ये, मार्क्स याचे जास्त येत आहेत किंवा जे आपण क्विजेस रन करतो टेलिग्रामला याच्यावरनं बरंचसं कंपॅरिझन चालतं आणि काही मुलांचा अननेसरी लोड वाढतो, स्ट्रेस वाढतो की माझा अभ्यास काहीच नाही, खूप चांगले मार्क्स बाकीच्यांचे आहेत.
यांनी काही फरक पडणार नाही, यांनी तुमचा परफॉर्मन्स आणखी घटणार आहे, कमी होणार आहे. सो हे सोडून द्या तुम्ही. ज्यांची त्यांची मेहनत त्याप्रमाणे त्यांचे मार्क्स. तुम्ही फक्त तुमचं माइंड स्टेबल राहून स्वतःवरती विश्वास ठेवून खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करण्याचा प्रयत्न करा आणि कराच, आणि जास्तीत जास्त टाईम तुम्ही युटिलाइज करा. ओके, हा आपला एक यातला महत्त्वाचा पॉईंट. नंतर सर एकदा रिव्हिजन झाली आमची, CBT 1 झालं आहे, CBT 2 झालं आहे, CBT 3 झालं आहे, थेरॉटिकल कंटेंट सगळं झालं आहे, MCQs पण बऱ्या प्रकारे सॉल्व केले आहेत. नंतर मॉक टेस्टमध्ये किंवा टेस्ट सिरीजमध्ये मार्क्स कमी येत आहेत. काहींचे मार्क्स चांगले आहेत, काहींचे मार्क्स कमी येत आहेत. मग आम्ही काय करायचं? याच्यामध्ये नंबर ऑफ रिव्हिजन्स आणि नंबर ऑफ MCQs एवढाच पर्याय आहे याच्यामध्ये. बाकी काही तिसरा ऑप्शन मला तरी दिसत नाही आहे. जितके जास्त रिव्हिजन्स आणि जितके जास्त MCQs सॉल्व करताल तुम्ही सगळेच, तेवढा जास्त फायदा तुम्हाला. नंतर आता इथून पुढे तुम्हाला जमलंच तर अवश्य मॉक टेस्ट तुम्ही द्यायला सुरुवात करा. इरिस्पेक्टिव्ह ऑफ मार्क्स. तुमचे मार्क्स कमी येत आहेत का जास्त येतात हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्हाला त्या इंटरफेसशी सवय होणं फार महत्त्वाचं आहे. आपली टेस्ट, फायनल टेस्ट जी असणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, ही ऑफलाईन होणार नाही आहे. ऑफलाईन MCQs तुम्ही अवश्य करा. तुमच्याकडे असतील आत्ता खूप सगळे बुक्स, त्यातनं अवश्य करा. बट मॉक टेस्ट तुम्ही अवश्य द्या आणि जमलंच तर डेस्कटॉपवरती किंवा लॅपटॉपवरती देण्याचा प्रयत्न करा. तोच तुम्हाला फील देणार आहे शेवटच्या एक्झामचा, फायनल एक्झामचा. एक्झाममध्ये गेल्यानंतर खूप वेगळा इंटरफेस नाही वाटणार तुम्हाला. त्याच टाईपचा फॉर्मॅट, त्याच टाईपचे क्वेश्चन्स वगैरे वगैरे या टाईपमध्ये. कारण आपल्याला काही नाही, इथं कसं आहे की जरी निगेटिव्ह मार्किंग असेल तर तरी तुम्ही क्वेश्चनचा आन्सर नंतरही चेंज करू शकता. तुम्हालाही माहिती आहे ते. कारण इथं ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि तुम्ही ज्या नाही त्या क्वेश्चनला स्विच करू शकता आणि CBT 1 मधनं CBT 2, CBT 2 मधनं CBT 3 मध्ये सुद्धा तुम्ही स्विच करू शकता. याच्यातही काही अडचण नाही आहे तुम्हाला. नंतरचा उरला प्रश्न हा टाईम मॅनेजमेंटचा. माझा आणखी तेच असणार आहे. नंबर ऑफ MCQs जेवढे जास्त तेवढं तुमचं लागणारं टाईम कमी असणार आहे. ओव्हरऑल पेपरचा लागणारा टाईम कमी असणार आहे. प्रत्येकच वेळेस तुमच्या ओळखीचेच क्वेश्चन्स असतील असं नाही. काही वेळेस तुम्हाला काही क्वेश्चन्स फार सोपे असतील, काही क्वेश्चन्स मीडियम लेवलचे असतील, काही टफ असतील. टफ क्वेश्चनला आपल्याला जनरली टाईम जास्त लागतो आणि इझी क्वेश्चन्सला खूप कमी वेळ लागतो. ओके, त्यामुळे आपण पर क्वेश्चन वाईज टाईम इथं सांगणार नाही आहेत. इझी क्वेश्चन्सला टाईम कमी लागणार, तो टाईम तुम्ही टफ क्वेश्चनला वापरू शकता. आणि दुसराही महत्त्वाचा पॉईंट कसं होतं आहे, जनरली जसाही पेपर मॉक टेस्ट सुरू होते एकदमच पहिला क्वेश्चन टफ वाटला तुम्हाला, तुम्ही तिथंच टाईम देतात. अननेसरी टाईम का वेस्ट करतायत तुम्हाला? तुमच्याकडे बरेचसे क्वेश्चन्स आहेत आणखी उरलेले, त्यातले बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे येतात आणि तुमचा खूप कमी वेळ लागत असतो. क्वेश्चन्स पेपर सेट करताना आपल्याला माहिती आहे की इझी लेवल, मिडियम लेवल आणि टफ लेवलचे क्वेश्चन्स असतील. ओके, आता हे असं पण डिपेंड करेल की प्रत्येकाचा अभ्यास कसा आहे. काही काहींना सगळेच टफ वाटतील, त्याचा अभ्यास कमी आहे. काही काहींना बरेचसे क्वेश्चन्स सोपे वाटतील, म्हणजे अभ्यास नक्कीच चांगला आहे. एक इन बिटवीन आपण काढूया ॲव्हरेज. मीडियम इझी क्वेश्चन्स, मीडियम क्वेश्चन्स आणि टफ क्वेश्चन्स. पेपर जसाही सुरू होतो आहे आपला, मराठी असू द्या, CBT 1 असू द्या, CBT 2 असू द्या, CBT 3 असू द्या, कुठल्याही सेक्शनला तुम्ही स्विच करताना ज्यावेळेस तुमच्यासमोर क्वेश्चन पेपर येतोय, क्वेश्चन्स येतात, त्यावेळेस एकदमच तिथं खूप जास्तीचा वेळ द्यायचा नाही आपल्याला टफ क्वेश्चन्सला. तुम्हाला वाटलं की इथं वेळ चालला आहे, अनेसरी वेळ चालला आहे आणि आठवत पण नाही आहे आणि खूपच जर वेगळा विचित्र कॉन्सेप्ट वाटलं तिथं वेळ देऊ नका. लगेच नेक्स्ट करा, तुम्ही दुसऱ्या क्वेश्चनला जा, लगेच नेक्स्ट करा. क्वेश्चन जमतोय, अंदाज आहे, माहिती तुम्हाला, क्वेश्चन सॉल्व करा, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा, नेक्स्ट क्वेश्चन. आडतोय क्वेश्चन, वेळ लागतोय, नवीन कॉन्सेप्ट आहे, या टाईपमध्ये काही पण असू शकतं, लगेच पुढं स्विच करा तुम्ही. नंतर तुम्हाला या टाईपमध्ये काय होईल की तुमचं एक सिंपल क्वेश्चनचं आणि मीडियम क्वेश्चनचं कव्हरेज सगळं होऊन जाईल. मग नंतर तुम्ही टफ क्वेश्चनकडे या ना, काही अडचण नाही, तिथं वेळ द्या तुम्ही. असं होईल की तुमच्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, त्यातले 2 ऑप्शन्स बरे वाटतात की यापैकीच A किंवा B पैकीच आहे, C आणि D नाही आहे. मग तिथं तुम्ही रिस्क घेऊ शकता, A किंवा B करा, तुम्ही अवश्य करा. पण 4ही क्वेश्चन पूर्ण नवीन आहे, 4ही ऑप्शन्स वेगळेच आहेत, मग तिथं रिस्क घेऊ नका तुम्ही. अननेसरी निगेटिव्ह मार्किंगची रिस्क घेऊ नका, बरोबर ना? कारण तिथं 1/4 25% पॉसिबिलिटी आहे की तुमचा क्वेश्चन बरोबर येण्याची. काही क्वेश्चन्स तुम्हाला असे वाटतील, क्वेश्चन्स तर वाचलेला आहे बट ह्याच्यामध्ये 4 ऑप्शनपैकी तुम्हाला माहिती आहे की ऑप्शन A आणि ऑप्शन C नाही आहे. त्यांना पहिलं ऑड म्हणजे विचित्र वाटणारे ऑप्शन्स ॲन्सर्स नसणारे ऑप्शन्स त्यांना बाहेर काढा. मग दोघांमध्ये तुम्ही रिस्क घेऊ शकता, ऑप्शन B आणि ऑप्शन D मध्ये रिस्क घेऊ शकता, काही अडचण नाही आहे. इथून पुढचा जो कालावधी आहे, टाईम आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमचं हार्डवर्क, तुमची स्वतःवरची मेहनत आणि कंपॅरिझन नको आहे आपल्याला. इरिस्पेक्टिव्ह ऑफ मार्क्स जरी कमी आले, डिमॉरलाइज होऊ नका. तुमचा टाईम शेड्यूल जो आहे तो जशाच तसा असू द्या, त्याच जोमाने तुम्ही अभ्यास करा. काय होऊ शकतं, जास्तीत जास्त काय होऊ शकतं याच्यामध्ये, एक तर एक्झाममध्ये आपण एक्झाम क्रॅक करू किंवा नाही करणार, 2च पॉसिबिलिटी, दुसरं काही नाही याच्यामध्ये. हां, याच्यामध्ये मग आपल्या प्रयत्न फार जास्त करायचे आहेत. इथून पुढचा प्रत्येक दिवस आपल्याला युटिलाइज करायचा आहे. उगीचच अप्स अँड डाऊन्स तुमचे येणारच आहेत, कारण ते कंपॅरिझनमुळे येतील. मार्क्स कमी
झाल्यामुळे येतील, नोट्सची अनअवेलेबिलिटी झाल्यामुळे येईल, किंवा नंबर ऑफ MCQs तुमचे जास्त मिस्टेक्स किंवा चुका झाल्यामुळे येऊ शकते. बट हे सगळं तुम्ही विसरायचं आहे आणि याच्यावरती एक स्वतःवरती ठाम विश्वास ठेवून तुम्हाला पुढे वर्कआउट करायचं आहे. सो याच टाईपमध्ये मी माझ्या साईडनं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी सांगू इच्छितो. याच्यामध्ये ॲडिशनली आपले लाईव्ह सेशन्स सुरू होणार आहेत आता CBT 1चे, CBT 2चे आणि CBT 3चे. ओके, CBT 3मध्ये आपण मेकॅनिकलचेच लाईव्ह सेशन्स, त्यामध्ये महत्त्वाचे MCQs आपण सॉर्ट आउट केले आहेत आणि काही रिव्हिजनचा पोर्शन आपण त्याच्यात कव्हर करणार आहोत. CBT 1, CBT 2चा सगळे स्टुडंट्स फायदा घेऊ शकतील. त्यामध्ये रिव्हिजन प्लस MCQ सेशन्स या टाईपमध्ये आपण पुढे वर्कआउट करणार आहोत. काही जरी डाऊट वाटला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मेजर डाऊट्सला तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करा. तुम्ही क्लास जॉईन केला असो की नसो, इरेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट तुम्हाला मदत केली जाईल जेवढी पॉसिबल आहे आपल्या साईडनं त्या टाईपमध्ये. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.